लाईव्हच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मग त्या याच्यात काय केलं, गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही. आणि इकडं तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला, आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार. मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. ते हो मी पक्का इथं, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डावं टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही. आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच. असं होणार नाही. कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही. आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या, आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय? बार बार तेच विचारतात. इथं येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका. पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा. तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला, तुम्ही त्याचा वट हुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. ते काय म्हणले पुन्हा? मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही. ते म्हणले 5-6 दिवस लागतील. त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 तारखेला 6 दिवस होते. 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही. म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात. पण आता 20चे माघार आम्ही घेत नाहीत, करा 6 दिवसात. केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा. बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात. सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज आहे. तो तोडगा काढायला तुम्ही निघालात. तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग. ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा. अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकला आहे. इथं या, त्याच्यात काय काटछाटी ती बघा. आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या, मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची. ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहेत. लहान मुद्दा आहे, तुम्ही पोर खेळ लावला आमच्या समाजासंग. समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला. समाज थांबत नाही. मराठ्यांना विनंती थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप राहायचा रचू द्या. काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे. मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही. ते स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत. जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवतील तर 50-50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही. तुम्ही एवढं सोपं समजू नका. आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका. तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. तुम्ही आमचे काही आत्मे तर तरसालेली दुकाने बंद पाडलेली, त्यांच्या मार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करता. घोळ काही नाही. आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे. नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी.